नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी दोन सूचना जी आहे सांगणार आहे, तर त्याचं आपण पालन नक्की करावं। पहिली सूचना जी आहे, आता विमा भरण्यासाठी सुरू झालेला आहे खरीप, तर त्याकरता आपण विमा भरण्यासाठी कुठेही जाऊन विमा भरता, तर ते आपल्याला तसं करायचं नाही। तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की जिथं आपण विमा भरतोय ते दुकान तिथून 1 वर्ष तरी तिथून गेलं ना पाहिजे उठून, कारण आपण जी पावती घेतो त्या पावती कधी ना कधी आपल्याकडून हरवते किंवा नाही हरपली तर चांगलीच आहे, कारण आपल्याला विमा क्लेम करण्यासाठी ती पावतीच लागते, पावतीवरला ॲप्लिकेशन नंबर लागतो। तर मित्रांनो, आपल्याला विमा कुठं भरायचा आहे की आपल्या जवळच्या समजा CSC सेंटरवर भरू शकता, किंवा ते दुकान कधीही न मोडलं पाहिजे आणि आपल्या विश्वासातल्या दुकानावर विमा भरायचा आहे। विमा भरताना आपल्याला आपलं पासबुक, आधार कार्ड आणि 7/12 तिन्हीवरलं एकच सेम नाव आहे का ते एक बघून घ्यायचे, नसेल तर आपल्याला तलाठीच्या ठिकाणी जाऊन आपल्या 7/12वरलं नाव चेंज करून घेऊ शकता, कारण 15 दिवसाच्या आत आपलं ते नाव चेंज होऊ शकतं। आणि आपल्याला विमा भरताना जे CSC चालक आहे ते त्याला एक्सपिरियन्स आहे का विमा भरण्याचा, त्याच्याकडे तर बघायचं आहे, आणि त्याची स्वतःची ID अशा प्रकारे त्याची स्वतःची ID आहे का हे पण आपल्याला लक्ष घ्यायचं आहे। स्वतःची ID असेल तर आपण विमा भरू शकतो, नाहीतर तक्रार आपल्याला नंतर करता येत नाही काही चूक झाली तर। त्याकरता आपल्याला स्वतःचीच जी आहे ID आहे का ती त्याची तपासून घ्यायची, तरच आपल्याला विमा भरायचा मित्रांनो। आणि आपलं ते दुकान कधीही न गेलं ना पाहिजे, आपल्याला पावती जेव्हा पाहिजे तेव्हा पावती भेटली पाहिजे। ह्या 2 महत्त्वाच्या सूचना आहेत। आपल्याला सूचना आवडल्या असेल तर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा, MH Corner youtube.com। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।